भूम येथील रस्ता रोको आंदोलनात लग्न मुहूर्त टाळत नवरदेव झाले सहभागी। महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात येते। त्या अनुषंगाने भूम शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनात चक्क नवरदेव प्रतीक पाटील हे सहभागी झाले। रस्त्यावर बसून यावेळी त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी नवरदेव प्रतीक पाटील सक्सेस कट्टाशी बोलताना नेमकं काय म्हणाले पाहूयात। सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी आज माझं दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता लग्न होतं, पण आज लग्नाची वेळ टळून गेलेली आहे। नवरी मंडपात वाट बघत आहे, परंतु आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं स्वतः हजर आहे। दुपारी 1 वाजताच्या नंतर मी इथून उठून लग्न मंडपात जाणार आहे। जसं आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तसं आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतरच लग्न होईल। काय सांगाल, लग्नासारखे शुभ प्रसंग आहे तरी देखील तुम्ही रस्त्यावर बसलाय, आंदोलनासाठी बसलाय, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय, काय मनात भावना आहे? आज एवढे माझ्या समाजातील तरुण बांधव आहेत, आज त्यांना नोकरी नाही, शिक्षणामध्ये आरक्षण नाही, प्रत्येक गोष्टीला त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतंय। त्यासाठी आरक्षण शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि जो सगळे सोयऱ्याचा कायदा सरकारने लागू केलेला नाही, त्यांना अशी विनंती की तो सगळे सोयऱ्याचा कायदा लवकरात लवकर पारित करून त्यांनी आम्हाला मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ओबीसीमध्ये आरक्षण देऊन पाठिंबा द्यावा आणि मदत करावी। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। आज 24 फेब्रुवारी रोजी माझ्या पुतण्याचं लग्न आहे, परंतु या तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे, या समाजाला आज मनोजदादांच्या नेतृत्वाखाली जवळपास 7 महिने झालं आंदोलन चालू आहे। सरकारने अनेक वेळा आश्वासनं देऊन ओबीसीमध्ये कायदा पारित करू अशा प्रकारची आश्वासनं देऊनसुद्धा या ठिकाणी आजपर्यंत समाजातल्या तरुणांना आरक्षण मिळालेलं नाही। त्यासाठी आज 24 फेब्रुवारी रोजी हा महाराष्ट्रातला तमाम मराठी समाज या रोडवर उतरून या ठिकाणी हा आंदोलन करत आहे आणि यामध्ये माझा पुतण्या याचं लग्न आहे आज 24 फेब्रुवारी रोजी। या ठिकाणी लग्न 12:30ला असतानासुद्धा आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होऊन, कारण का आधी या समाजामधल्या गोरगरीब तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे आणि नंतरच या ठिकाणी तरच या मराठा समाजाचा विकास होईल। म्हणून आज अगोदर आंदोलन आणि नंतर लग्न।